सर बेसिकली मी ऑब्झर्व केलं आहे, मार्केट जेव्हा टॉपला असतं त्यावेळी रिटेल पीपल त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी खूप गर्दी करतात, पण जेव्हा मार्केट पडायला लागतं तेव्हा घाबरतात आणि लॉस बुक करतात. तर ह्यावर तुमचं काय ओपिनियन आहे सर? तुम्ही काय सांगाल? हे नेहमी होतंच. जर आपण मार्केटमध्ये हिस्ट्री जरी बघितली तर रिटेल पीपल हा त्याच्या इमोशन्ससोबत मार्केटमध्ये काम करत असतो बेसिकली. सो मार्केट ज्यावेळेस स्टॉपला असतं तर त्याला वाटतं मार्केट अजून वर जाईल, त्याच्यामुळे तो मार्केटमध्ये गर्दी करत असतो. आणि मार्केट पडायला लागल्यानंतर त्याला अशी भीती वाटते की मार्केट आज संपलं की काय, जेणेकरून मार्केट परत वर कधी येणारच नाही. ह्या भीतीने तो मार्केटमधनं बेसिकली बाहेर निघत असतो. सो थोडासा उलटा विचार केला पाहिजे की टॉपला असताना जर आपण काही शेअर्समध्ये थोडा प्रॉफिट बुक केला आणि तेच पैसे हाताशी ठेवले किंवा बॉटमवाल्या शेअर्समध्ये जर मी ते पैसे टाकले तर मार्केट ज्यावेळेस पडल्यानंतर रिकवर होईल तर मला तिकडे चांगला प्रॉफिट होईल आणि माझा पोर्टफोलिओ हा बॅलन्स राहील. त्याला रिबॅलन्सिंग असं म्हणतात. बट त्यासाठी तुम्हाला प्रॉपर एज्युकेशन घेणं, प्रॅक्टिस करणं आणि त्या गोष्टी प्रॅक्टिकलमध्ये उतरवणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे पहिले एज्युकेट व्हा आणि मगच मार्केटमध्ये काम करा.